नमस्कार मंडळी, मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष। पावसाळा आला की छान छान भाज्या बाजारात येतात, त्यातलीच एक म्हणजे घेवड्याची शेंग। तर आज आपण बनवणार आहोत सुक्की घेवड्याची शेंग अगदी सोप्या पद्धतीने। चला कृतीला सुरुवात करूया। मी ही भाजी बनवणार आहे लोखंडी तव्यामध्ये। तर 2 चमचे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तव्यामध्ये। तर इथे मी 1 चमचा तेल टाकलं, नंतर अजून 1 चमचा तेल टाकत आहे। त्यानंतर तेल चांगलं गरम झालं आहे का ते चेक करून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला वाटीभर कांदा टाकून घ्यायचा। कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। थोडासा वेळ देऊन कांदा चांगला परतून घ्या। कांदा व्यवस्थित परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला इतर साहित्य टाकायचं आहे। या भाजीला जास्त साहित्याची गरज पडत नाही, जेवढी साधी सोपी सिंपल फोडणी टाकाल तेवढी चवीला उत्तम लागते। तर इथं कांदा जो आहे तो परतून झाला आहे, त्याच्यामध्ये मी आता टाकत आहे हळद। थोडीशी हळद टाकून झाली की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला। नंतर व्यवस्थित असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। मसाला थोडासा चांगला भाजला तेलावर की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। तर इथं मी टाकणार आहे 1 वाटीभर टोमॅटो, अगदी बारीक चिरून घेणार आहे आणि तो टाकायचा आहे। तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही नाही टाकलात तरीही चालेल, अगदी ऑप्शनल आहे, पण चवीला थोडा चांगला लागतो टाकलात तर। त्यानंतर मी त्याच्यातच टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ। तर चमचाभर मीठ मी इथं टाकून घेतलं आहे। मीठ टाकून झालं की हलकासा आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे। टोमॅटो व्यवस्थित परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे ही धुवून खोडून घेतलेली छानपैकी घेवड्याची शेंग। तर घेवड्याची शेंग ही थोडीशी चवीला उग्र लागू शकते, म्हणून काही जण ती आधी भाजून घेतात, पण मी काय करते घेवड्याची शेंग व्यवस्थित सोलून झाली की त्यानंतर तिला थोडंसं गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्यात हलकीशी बुडवून घेते। जास्त वेळ ठेवायचं नाहीये, नाहीतर सगळी जीवनसत्व त्याच्यातच निघून जातील। नंतर शेंग टाकून घेतली, छान परतून घेतलं सगळं एकत्र आणि मग झाकण ठेवून दिलं। असं झाकण ठेवून द्यायचं, एक 5 मिनिटं वाफ येऊ द्यायची, वाट बघायची। 5 मिनिटांनी झाकण आपण खोलून बघूयात आणि परत एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून परत एकदा झाकण ठेवूयात। ही प्रोसेस तुम्ही 2-3 वेळा रिपीट करू शकता। तर मला आता वाटते की याच्यातलं पाणी जे सुटलं होतं ते आटलंय आणि मी आता परत जर असंच झाकण ठेवलं तर भाजी करपू शकते, म्हणून मग मी इथे पाण्याचे 2-3 हबके देणार आहे आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे। जास्त पाण्याचा आपण वापर करणार नाहीये या भाजीसाठी, नाहीतर मग भाजीची जी चव आहे ती बदलते आणि भाजी तेवढी चवीला छान लागत नाही। तर कमीत कमी पाण्यात आपल्याला ही भाजी बनवायची आहे। परत एकदा झाकण ठेवून देऊयात आणि मग मी झाकण एक 5 ते 7 मिनिटांनी काढलं तर बऱ्यापैकी आपली भाजी शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी थोडंसंच त्याच्यात जे पाणी आहे ते बाकी होतं। ह्याला आपण काय करायचं आहे की त्याच्यातले जे दाणे आहेत ते चेक करायचं की एखादा दाणा मोठासा बघून शिजला आहे की नाही। तर मी इथे एक दाणा घेऊन बघणार आहे त्याच्यातला की घेवड्याचा दाणा शिजला आहे का। तर हो, मी हाताने तोडू शकते, म्हणजे ही भाजी आता रेडी झाली आहे। मग भरपूर सारं शेंगदाण्याचं कूट आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि तुम्हाला आवडत असल्यास त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता। तर शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर दोन्ही मी टाकून घेतलं आणि परत भाजी एकदा मिक्स केली। तर बघू शकता तुम्ही छान अशी चवीला मस्त आणि झटपट बनणारी घेवड्याची भाजी आपली रेडी आहे। तर नक्कीच घेवड्याच्या शेंगाची भाजी तुम्ही या पावसाळ्यात या पद्धतीने बनवून बघा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।